दादा मला सांगा की आजपासून 123 गावांचा पट्ट्यातील गावांचा तुमचा दौरा सुरू होत आहे. काय नेमकं या दौऱ्यामागचं औचित्य आहे आणि पहिल्या टप्प्यात किती गावं असतील आणि मुंबईत जाण्याची जी तयारी तुम्ही करतायत त्या अनुषंगानं सुद्धा हा दौरा आहे का? गोदापट्ट्यातले 123 गावं यांना भेटी देणं सुरू आहे आजपासून. कारण सुरुवातीचा उठाव यांनी केला होता आणि सगळ्या महाराष्ट्राला भेटलो, सगळ्या महाराष्ट्रातल्या मायबापांचा आशीर्वाद घेतला. परंतु 123 गावात गोदापट्ट्याला जाणं झालं नव्हतं 4-5 महिन्यापासून. म्हणून ठरवलं की आपण गोदापट्ट्यातल्या 123 गावांना भेटी द्यायच्यात आणि ते आजपासून सुरू केल्या. तर मुंबईला जाण्याच्या अनुषंगाने जी तुमची तयारी सुरू आहे त्याचा जनजागृती सुद्धा तुम्ही या दौऱ्याच्या माध्यमातून करणार आहे का? सगळ्याच विषयावरती चर्चा तर होईलच 100%. आरक्षणाचा विषय कुठपर्यंत कसा आहे काय याविषयी समाजाशी. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. चर्चा संवाद करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातला सगळाच मराठा समाज तयारी करतोय मुंबई जाण्यासाठी. कारण मुंबई जायचं आणि आरक्षण घेऊन यायचं हा समाजानं ठरवलेला विषय असल्यामुळे सगळा समाजच कामाला लागलेला आहे घराघरातून. आणि मराठी 20 तारखेला म्हणजे मराठवाड्यातले सगळे मराठी ही आंतरवाली येणार आणि इथून सगळे निघणार. नंतर मग रस्त्यात मध्ये बाकीचे सहभागी होणार आहेत. त्या हिशोबानं सगळ्यांचं काम सुरू आहे. आज कॅबिनेटची बैठक आहे आणि कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री मराठा आरक्षणासंदर्भात आणि आणखी 2 विषयावर एक बैठक घेणार आहे. या बैठकीतून तुमची काय अपेक्षा असेल? सगळ्या बैठकीतून एकच अपेक्षा आहे, ह्या शेकडो वर्षापासून मराठ्यांची मराठा आरक्षण तेवढं जाहीर करा. हे आज नवीन एकच बैठक नाहीये. ह्या शेकडो वर्षापासून हे सुरू आहे. हे लगातार हा दशकांपासून कितीतरी लढा सुरू आहे. एकच मागणी सगळ्यांची, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या. बैठका सुरूच आहेत. परंतु आज जर असली तर मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती की महाराष्ट्रातला मराठा समाज खूप वेदना सहन करतोय आरक्षणासाठी. मराठ्यांना मुंबईला येण्याची हौस नाही. तुम्ही कायदा पारित करा महाराष्ट्रातला मराठा समाजांना ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी. किंवा तुम्ही जे 2 शब्द घेतले होते 4 पैकी 2 राहिले ते मध्ये घ्या आणि शासन निर्णय करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण द्या. आणि 2ही उपमुख्यमंत्र्यांना फडणवीस साहेबांना आणि अजितदादांनी त्यांना साथ द्यावी. आणि सरकार म्हणून सगळ्याच मंत्रिमंडळातल्या मंत्री महोदयांनी साथ देऊन मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढावा ही त्यांना आमची मनापासून विनंती. नसता आमचा नाविलाज आम्हाला मुंबईकडे 20 तारखेला यावंच लागणार आहे. आणि महाराष्ट्रातला मराठा बांधवांना विनंती, भावानो घरी नका बसू. आता लेकरं मोठे करायचे असले ना तर आता घरी बसून नाही चालणार. सगळेचे सगळे बाहेर पडा आणि मुंबईकडे चला. छगन भुजबळ यांनी 2 महिन्यामध्ये जात जनगणना पूर्ण करावी अशी मागणी केलेली आहे. त्यांनी सोबत असंही म्हटलेलं आहे जर ओबीसीचं सर्वेक्षण 15 दिवसात होत असेल तर जातनिहाय जनगणना 2 महिन्यात का पूर्ण होऊ शकत नाही? जाऊन तिकडे त्याला काय ते काही म्हणतो की वेगळं रोज वेगळं बोलतोय, बदलीत आहे सारख्या त्याच्या मागण्या बदला. मराठ्याला हे देऊ नका, मराठ्याला ते देऊ नका. गोरगरीब ओबीसी बांधवांना उगाच तो येड्यात काढायला लागलाय त्याच्या राजकीय स्वार्थापोटी. ते काय आहे ते राजकारणी माणूस. राजकारणी माणूस स्वतःचा राजकीय फायदाच बघत असतो. त्यामुळे ओबीसी बांधवांच्या लक्षात आलेलं आहे आता की हे राजकारणासाठी आपला वापर करायला लागलाय. हे सगळ्यांच्या लक्षात आलं. कारण मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. इतका येडा समाज नाहीये ओबीसी बांधव. त्यांना वाटतंय मराठ्यांच्या जर नोंदी मिळाल्यात ना तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. आता उगा आपल्या नेत्यांनी विरोध नाही करायला पाहिजे, फुकट विरोध करायचा. आणि मग ते ओळखून घेतलं तरी पण हा विरोध करतोय म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे विरोध करतोय याचा अर्थ असा की याला राजकीय फायदा उचलायचा आपल्याला सगळ्याला जमवून आपल्याला येड्यात काढून. त्यांना सगळ्यांना कळतंय ह्यो आपल्याला फसवायला लागलाय, आपला वापर करायला लागलाय, याचं राजकारण साधायला लागलाय, याच्या केसेस सोडून घ्यायला लागलाय, याच्या राजकीय फायद्यासाठी ह्यो राजकारणी माणूस हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं आणि आम्ही ओळखलंय त्याला हे राजकारणासाठी करतंय म्हणून. कोणाला विरोधात उतरतंय, कोणाला उलट सुलट सांगतंय. काही ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यांना बी आंदोलन करायचं सांगतंय. लोक आता हुशार झाले, नाही करत आता. लोकांना कळतंय खरं काय आणि खोटं काय. त्यामुळं गोरगरीब ओबीसी बांधवांना वाटतंय मराठ्यात गाव खेड्यातल्या सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसी बांधव एकमेकात खातेत पेतेत रोज उठतेत. कशाला याच्यामुळे नाराजी उगाची घ्यायची.
हे मराठ्यांनाही कळायला लागलं आणि ओबीसी बांधवांना कळालं. याच्यामुळे आपल्यात नाराजी नको, हे ओबीसी बांधवांना आता कळून चुकलं. तुम्ही जो सारखा त्याचा उल्लेख करता हे येवल्याचं येडपट, तर त्या अनुषंगाने तो म्हणालेला आहे की ते म्हणालेले की हो मी वेडपट आहे, तुमचं नाव घेऊन म्हणालेलं हो मी वेडपट आहे. छगन भुजबळ ते येडपटात हे येडपटात लय फरक आहे म्हणा. वेळ लागलेला येडपट वेगळाच असतो. तुला जर ओबीसीचं येड लागलं असतं तर तो धनगर बांधवांच्या आरक्षणावर स्पष्ट भूमिका तुझी केली असती. तुला येड वेगळं लागलेलं आहे, केशी मागं घ्यायच्या, राजकारणात मोठाले पद घ्यायची, हे येड लागलेलं आहे तुला ओबीसीचं कल्याण व्हावं हे येड नाही लागलेलं. तू एवढे येडे समजू नको. ओबीसी बांधव, धनगर बांधव, वंजारा बांधव यांना कळालं, त्यांच्या आरक्षणाला नाही धक्का लागून त्यांना पुढे घालतो. इतका विचित्र मनुष्य येऊ त्या समाजाला, धनगर समाजाला आणि वंजारी समाजाला पुढे घालतो. इतका हे येड लागलं का तुला? लोकांच्या ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यांना पुढे घालायचं हे येड लागलं का तुला? आणि तो साबित राहायचं म्हणजे आमच्या दिन नाराजा करून तू झोप घरी मोकळा. म्हणजे हे तुला हे नको येड लागून देऊ, ते येड लागू दे ना. कर ना धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची स्पष्ट भूमिका. ते नाही जमत का? म्हणजे हे असलं येड याला स्वतःच्या स्वार्थाचं, गोरगरिबाचं येड नाही याला. तू नको लोकांना येड्यात काढू. लोकांना तेव्हाच लक्षात आलं तू किती कलाकार माणूस आहे. जरंगे पाटील, आज म्हणजे ह्या दौऱ्यात आजपासून काही सभा होणार आहेत का? आणि याशिवाय मुंबईच्या दिशेचं काही नियोजन, त्यासाठी काही तुम्ही त्यांच्याशी संबोधन मार्गदर्शन करणार आहात का? ह्या मी पुन्हा तेच सांगतो की नाही, हे सभा नाही होणार. कारण हे छोटे छोटे गाव आहेत. 123 गावं, हे 11 तालुक्यातले गाव आहेत. त्यामुळे हे छोटे छोटे गाव आहेत गोदापट्ट्यात. यांच्याकडे माझं जाणं नव्हतं झालं. सगळ्या महाराष्ट्रात गेलो, सगळ्या मायबाप मराठा समाजाचा आशीर्वाद घेतला आणि यांच्याकडे जाणं नव्हतं झालं. म्हणून 123 गावाला आपण भेटी दिल्या पाहिजे. आणि यांनी आम्ही सगळ्यांना ताकदीनं उठाव केला होता. म्हणून आज त्यांच्याकडे आपण चाललोय. आणि आजपासून सुरुवात आहे, आता लगेच सुरुवात, आपेगावपासून सुरुवात. किती गावं असतील अंदाजे? आणि मुक्काम सुद्धा तिथेच होणार आहे शेवट? हो, मुक्काम तिथंच, मुक्काम तिकडेच होणार. दौरा म्हणल्याच्या नंतर दौराच, मुक्काम सगळे तिकडेच होणार. मुंबईबाबत काही मार्गदर्शन तुमच्याकडून होणार आहे? दुसरं कामच काय ठेवलंय आम्हाला सरकारने? आता तेवढंच काम ठेवलंय, पर्यायचं नाही आमच्या पुढं. कारण आम्हाला सुद्धा काही मर्यादा आहेत. सरकार जर मराठ्यांचं आंदोलन गांभीर्यानं घेणारच नसलं तर अवघड आहे. आज कॅबिनेटची बैठक आहे, आज निर्णय घेऊ शकतात ना. मग ते त्यांना घ्यायचाच म्हणलं तर ते घेऊ शकतात बा, आणि सांगायची काही गरजच नाही. आता सिद्ध झालंय 54 लाख नोंदी मिळून. एक महत्वाचा विषयही सांगायचा तुम्हाला की ज्या नोंदी दिल्यात ना त्यांच्या काही जणांचे सर्टिफिकेट सुद्धा यांनी दिले नाहीत. आणखी 13,000 सापडलेत बीड जिल्ह्यात. मला माहिती मिळाली, मी अधिकृत माहिती आणखीन घेणारच आहे. पण मला जी IQ माहिती सांगितली, 13,000 नोंदी सापडल्या. फक्त 1,000 पत्र दिले. कशामुळे दिले तुम्ही ते प्रमाणपत्र? फक्त 1,000. 13,000 का नाही दिले? आणि 13,000च्या त्या परिवारांना लाभ का नाही दिला? आजच्या कॅबिनेटमध्ये तो सुद्धा निर्णय होणं अत्यंत गरजेचं आहे. मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, तुम्ही आणखीन तरी गांभीर्याने लक्ष घाला. मराठा आणि कुणबी एकच आहे. तुम्ही आज तरी JR करा. तुम्ही 20 जानेवारीची वाट बघू नका. 20 जानेवारीच्या नंतर तुमची आमची चर्चा बंद होणार. धन्यवाद. ओके.